तरी महापालिका या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला विचार करायचा आहे की सत्ता कुणाच्या हातात द्यायची. आपण आता सांगितलं कुंभमेळ्याच्या बाबतीमध्ये गेल्या 12 वर्षापूर्वी ज्यावेळेला कुंभमेळा झाला त्यावेळेला कुंभमेळ्यामध्ये मीच होतो. तेव्हा बहुत आपले मुख्यमंत्री होते. त्यावेळेला इलेक्शन खातं माझ्याकडेच होतं. फक्त फरक पडायचा मला मी कार्यपंत्री होतो एवढं कार्यकर्त्यांचं झालेलं नाही. तो काही हरकत त्यामुळे काही आलंच नाही. पण योगायोग आहे आणि काही पुण्यकर्म असेल किंवा दुसऱ्यांना कुंभमेळा करण्याची संधी या ठिकाणी मिळालेली आहे. दुसऱ्यांदा 12 वर्षांनी कुंभमेळा करतोय त्या खात्याची जबाबदारी माझ्याकडे देण्यात आलेली आहे. आणि या निमित्ताने या नाशिक शहराचा चेहरा बरं बदलणार. काल देवेंद्रजी या ठिकाणी आले. आपण सर्व अनेक जण असाल कृपाची नसालही पण सगळा सविस्तर आव्हान नाशिक शहराचा आम्ही काय करणार आहोत काय नाही कशा पद्धतीने समाजाची प्रगती होईल कशा दृष्टीने आम्ही सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे जाणार आहोत. मग विमानतळापासून आता विमानतळाचं विस्तार या ठिकाणी करतोय. आता विमानतळातून आता सुरू झालेली आहे. रेल्वे प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी वाढवतो कुंभमेळ्याच्या निमित्ताने त्या कामाची सुरुवात होते. आउटर रिंग रोड आहे. 7,000 कोटी रुपयाचं टेंडर काढलं. 15 दिवसांच्या कामाची सुरुवात त्या ठिकाणी होईल. आउटर रिंग रोड आल्यामुळे नाशिक शहराचा चेहरा मला घडला. ती वाहतुकीची कोंडी या ठिकाणी होते ती बंद होणार. द्वारकेपासून असेल दिल्लीला बोगदा असेल सगळ्या ठिकाणी त्या कामाला सुरुवात झालेली आहे. सगळे मिळून 25, 26, 3, 4, 5 कोटी 1,000 कोटी 30,000 कोटी रुपयाच्या वर निधी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून या नाशिक शहराच्या विकासासाठी दिलेला आहे. मला वाटतं गेल्या वेळी फक्त 6-6.5 कोटी रुपये आलेले आहेत. यावेळेला 30,000 कोटीच्या वर निधी नाशिक शहराला आपण या ठिकाणी देणार आहोत. आणि या निधीमुळे या कामांमुळे नाशिक शहर पूर्णतः बदलणार. जे रस्त्याच्या बाबतीत नेहमी रोड असते खड्ड्यांचा रस्ता आहे. रस्त्यामध्ये खड्डे नाशिक शहर खड्ड्यांचं शहर आहे. आणि खरंय आपण बघितलं असेल की तर 2 वर्षांनी या रस्ता बनवल्यावर पाणी आलं पावसाळ्याला खड्डे पडतायत. लोकांना किती त्रास होतोय रहदारीला अडथळे होत आहेत. आणि म्हणून आपण 4 महिन्यापूर्वी निर्णय केला की या ठिकाणी पुढचा एकही रस्ता आम्ही डांबरचा करणार नाही. तो सगळा व्हाईट टॉपिक करणार सिमेंटचा करणार आहोत की पुढची 30, 40, 50 वर्ष या ठिकाणी कुठलाही खड्डा या ठिकाणी पडणार नाही. याला आम्ही या ठिकाणी प्राधान्य दिलं आहे. अनेक गोष्टी ड्रेनेजच्या व्यवस्था आहेत. 2,000 कोटी 2200 कोटी खर्च करून आम्ही एसटीपी प्लॅन करतो. वॉटर ट्रीटमेंट प्लॅन करणार आहोत. गोदावरी किती अशुद्ध आपल्याला माहित आहे. तीर्थक्षेत्र खूप मोठं आहे पण गोदावरीमध्ये पाणी नाही. अशुद्ध पाणी येते. पाणी असलं तर सगळ्या गावांचं घाण त्या नदीमध्ये जाते. इंडस्ट्रीच्या इकडचं पाणी येते तर दूषित पाणी त्या ठिकाणी जातंय. केमिकल युक्त पाणी त्या ठिकाणी नदीमध्ये जातंय. आणि म्हणून एवढं मोठं तीर्थ क्षेत्र असताना जगभरातून लोक येतात त्र्यंबकेश्वरला येत आहेत नाशिकला येत आहेत पण नदी ती दूषित आहे. आणि म्हणजे याला 2200 कोटी रुपये टाकलेत. मोठ्या प्रमाणात कामाला सुरुवात झालेली आहे. आणि ही गोदावरी अतिशय शुद्ध कशी राहील पाणीचं निकळ कसं राहील तिथं पाणी तीर्थ म्हणून कसं घेता येईल आंघोळी कशा करता येईल तिच्या ठिकाणी बाहेर त्यासाठी आपण प्रयत्न सुरू केलेला आहे. काम आहे कितीतरी कामं सांगता येतील ती कामं आम्ही या ठिकाणी करतो. पाऊस लागू आपण ठिकाणी प्रश्न मांडलेले आहेत. आपण उड्डाणपुलाचा प्रश्न घेऊन गेला अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. आपण बघा मला जर आपण कुंभमेळ्याच्या आधी कसं पूर्ण करू आपण तात्काळ संदर्भामध्ये उड्डाण अधिकाऱ्यांना सूचना करेल. आणि हा उड्डाण पूल आपल्याला 1.5 वर्षामध्ये फार झाल्याच्या 6 महिने वाटले 2 वर्षामध्ये कसा पूर्ण करता येईल त्यासाठी माझ्या या ठिकाणी प्रयत्न राहील. आणि जर आपण इलेक्ट्रिकचं तार देणार आहोत तर तार केबल आपल्याला घालून द्यायचे आहेत. तो एक मोठा या ठिकाणी प्रश्न आहे. त्या ठिकाणी भूमिगत गटार आहेत. त्याचं देशभर आपण त्याला प्राधान्य दिलेलं आहे मोदीजींनी. ते काम आपण करतो सुरू झालेलं आहे. मला वाटतं वर्कआउट झालेली आहे. त्या कामाला सुरुवात होईल. त्यामुळे शहर स्वच्छ असलं पाहिजे सुंदर असलं पाहिजे. देशभरातील पर्यटक देतात जगभरातील पर्यटक देतात ही आपली सगळ्यांची अपेक्षा आहे. आणि म्हणजे या कामाला सुद्धा आपण अतिशय प्राधान्य या ठिकाणी देणार आहोत. तर केव्हा होईल हे त्यावेळेलाच होईल की ज्या वेळेला या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं सरकार येईल महापौर येईल आणि महापालिकेच्या माध्यमातून सगळी कामं होणार आहे. गेल्या आपल्याला माहिती आहे परवा आता ठाकरेंचा काय निघाला होता
तर लक्ष्मीकांत कारेलाल साहेबचे दौर्जन्य राज या ठिकाणी आले, काय काय बोलून गेले. कुठलं विजन नाही, दूरदृष्टी नाही, विकासाबद्दल बोलायचं नाही. नचलाकासारखं नचला करायच्या, खोट्या करायच्या, टोमणे मारायचे, देवेंद्र वाटेल तर बेशूट बोलायचं, मोदीजीवर बोलायचं, अमित भाईवर बोलायचं. पण तुम्ही काय करणार आहात? आम्ही काय करणार नाही. आम्ही फक्त काही पात्रतेचा तुमच्यावर करू, पार्टीचं साध्य मराठपर्यंत जसं तुमच्यावर बोलू. काही झालं एखादं सुद्धा विजन असलेलं काम असेल, विषय असेल, आता त्यांनी मांडलेला नाही, कुठलाही विषय मांडलेला नाही. आणि म्हणून लोक त्यांच्या कार्यक्रम बघायला म्हणते की लोक त्यांच्या कार्यक्रमाला येतात, बसतात, गर्दी खूप होते, शिट्ट्या होतात. आमच्या राजसाहेब वाटतील तशी टीका टिप्पणी करतात, नकला करतात, इकडे या नेत्याचा आवाज करतात, त्या नेत्याचा हातवारे करतात. लोकांची करमणूक होते, लोक ऐकतात. त्यांना असं वाटतं केवढी मोठी समाज झाली लाखाची होते. पण मतदानगिरी म्हणतो अख्या महाराष्ट्रामध्ये एक सुद्धा आमदार त्याचं नाहीये. राज ठाकरे एक सुद्धा नाहीये. महापालिकेमध्ये म्हणता मराठी मराठी मराठी, कोण त्याला मतदान करत आहे? कोणी त्याला मतदान करत नाही. 4 नगरसेवक सुद्धा 240 पैकी नाही येत. कोण पैकी जवळपास नाहीये. मतदान त्यांना मिळत नाही. उद्धव ठाकरे अगदी सूचना तिथं संपलेलीच आहे. उभाटा विधानसभेमध्ये 20 सुद्धा आमदार 280 पैकी त्यांचे आले नाही. काय अवस्था झाली त्यांची, काय झाली त्यांचं? काही गप्पा मात्र मोठ्या मोठ्या करतायत. बरं म्हणजे लाकूड तोड्या, त्यामुळे माझी शाळेतली गोष्ट मला आठवली. लाकूड तोड्याची, लाकूड तोड्या म्हणा. त्या तपोवनामध्ये आपल्याला सगळ्या साधूचं निवास आहे, वर्षानुवर्षी प्रथा आहे, परंपरा आहे, तपोवन आहे, साधुग्राम मिळतं नाव दिलेलं आहे, विलोषण करतच आहे. आता तिथे व्यवस्था करावी लागेल. मागच्या वेळी आपण केलेली होती. मी सांगितलं मागच्या वेळी जेवढे ट्रेन लावले होते, साधुग्राममध्ये निवासाची व्यवस्था केली होती, आपण तेवढीच करणार आहोत. त्याच्यापेक्षा एक पुढे जास्त जमीन देणार नाही. पण मधल्या 10 वर्षामध्ये जी झाडं रोपं उगलेली आहेत, काढावी लागतील. आम्ही मोठी झाडं काढणार नाही, मी वारंवार सांगतो. केलाच तयार नाही. जो येतो ते झाडाला चिटकतो, जो येतो झाडाला चिटकतो. कळतच नाही. त्या कम्युनिस्ट डाव्या विचारसरणीचे लोक त्या ठिकाणी जातात, त्याच्या झाडाला मिठ्या मारतायत. कशा ठिकाणी आम्ही तोडत नाही ना. आम्ही जी झाडं काढण्यासारखी ती खंबळापासून काढू, त्याला पुन्हा रिप्लांट करू. समजा 5-6 झाडं खराब झाली, मी या ठिकाणी जाहीर केलं. नगरपालिकेच्या निवडणुका संपल्या 10 दिवशी संध्याकाळी मी आंध्रामध्ये गेलो. 1200 किलोमीटर लांब गेलो. तिला मोठ्या नर्सऱ्या आहेत, 20-25 फळाची झाडं मी त्या ठिकाणी बघितली. आणि जवळपास 7-8 हजार झाडं या ठिकाणी लगेच आणली. आम्ही 8,000 झाडं त्या ठिकाणी लावली. आणि मी सांगितलं 15,000 झाडं, 15,000. 500 झाडं खराब होत आहेत ना, 15,000 झाडं मी त्या ठिकाणी लावतो. लिंबाची आणली, वडाची आणली, पिंपळाची आणली, वेगवेगळ्या प्रजाती आणल्या, देशी प्रजाती आणल्या, ती झाडं त्या ठिकाणी लावली. पण त्यांचं मनच भरत नाही. झाडं लावायच्या ठिकाणी या म्हटले झाड प्रेमींना एक माणूस फडकत नाही. त्या झाडाला चिटकून बसलेले कुंभमेळा कशासाठी करतात, एवढे पैसे कशासाठी खर्च करतात. साधू महाराज गांजा पितात, चरस पितात, काय टीका करतायत. ज्या आमच्या कुंभमेळ्याबद्दल आमचं एवढं पौराणिक महत्व झालं आहे, एवढं आध्यात्मिक महत्व झालं आहे. आणि तुम्ही या ठिकाणी बोलतायत की कशासाठी समुदाय ठिकाणी बोलतायत. मला वाटतं आपला धर्मविकास सहनशील आहे, तो हे सगळं ऐकून घेतोय. आणि दुसऱ्या धर्माबद्दल बरेच लोक प्रश्न जाऊन मारतील, पण ऐकून घेतोय. आणि म्हणून मला असं वाटतं की तोही प्रकारचा निकाली निघालेला आहे. आम्ही 20,000 झाडं, मोठी झाडं या शहरामध्ये लावतोय. तर त्या अर्धी झाडे लावून झाली. या महिनाभरामध्ये आम्ही पुढची 10 झाडं लावून टाकतो. आणि येणाऱ्या 2 वर्षात 3 वर्षापर्यंत त्या ठिकाणी आपण जाऊन बघाल तर सगळ्या नेता डीप व्यवस्था करतोय, टँकरचं सुद्धा पाणी देतोय, तिथे लागेदा करतोय, सगळी व्यवस्था करतोय. त्या माणसाच्या ठिकाणी ठेवलेले आहेत. आणि एकही झाड मारणार नाही त्यातलं. किती एकही 20,000 झाडं 2-3 वर्षामध्ये तुम्हाला वृक्ष झालेले दिसतील. आणि झाडाचं 5-5 वर्षांची आहे. ते एवढं असताना सुद्धा तुमचं समाधान झालं पाहिजे. पण जाणीवपूर्वक धर्माबद्दल कधी बोलायचं, लोकांना धार्मिक भावना दुखायच्या, हा कार्यक्रम त्या ठिकाणी चाललेला आहे. काल मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आम्ही या ठिकाणी कुठलंही काम असं करणार की त्यामुळे झाड तुटेल, काहीच करणार. महिलांना समस्या करणार की तुम्हाला सगळी जागा विकायची गिरीश महाजनांना. आता तपोवनाची जागा मी कशी विकणार? माझा धंदा नाहीये, त्याचं कोणीच करू शकत नाही. पण खोट्या नाटा बोलायचं, अफवा पसरायचा, नरेटिव्ह पसरायचा, हा सगळा त्याचा उद्योग त्या ठिकाणी अविरतपणे सुरू आहे. आता आम्ही एक विचार केलेला आहे,
या तपोवनामध्ये मोठी जागा आहे, शेकडो एकरची जागा आहे. या तपोवनामध्ये एक सुंदर आणि तिथे रामाचा आवाज, प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पुरी झालेली ती भूमी आहे. आणि म्हणून आम्ही विचार करतो मी मुख्यमंत्री मोदींच्या कानावर टाकणार आहे एक सुंदर श्रीराम मंदिर, सुंदर श्रीराम मंदिर आहे. लोक देशभरातून त्या ठिकाणी बघायला येतील, राज्यभरातून येतील, हे त्या ठिकाणी बांधणार. मी मुख्यमंत्री मोदींच्या कानावर विषय नक्की टाकणार आहे. थोडी चर्चा झालेली आहे आणि हा विषय आपण लवकरच त्या ठिकाणी मार्गी लावू. या सगळ्या बोलांचे पूर्ण सुद्धा त्या ठिकाणी बंद होतील. अशा अनेक गोष्टी कुंभमेळ्याच्या निमित्तानं आपल्याला अनेक गोष्टी या ठिकाणी करायच्या आहेत. आणि खरंच कुंभमेळ्यामुळे एवढा मोठा निधी या ठिकाणी आला, त्यामुळे शक्य होणार आहे. इथं आपल्याला कल्पना आहे, आता प्रयागराजचा कुंभ झाला, गर्दीचे सगळे रेकॉर्ड त्या ठिकाणी तुटलेत. या वेळेला सुद्धा नाशिकमध्ये गेल्या वेळेपेक्षा 5 पट जास्त गर्दी, म्हणजे मागच्या वेळेला 5 कोटी असतील तर यावेळेला 20 ते 25 कोटी लोक कुंभमेळ्यासाठी या ठिकाणी येणार. आणि तुमच्यावरती सगळ्यांची जबाबदारी आहे, हा कुंभमेळा स्वच्छ कसा होईल, सुंदर कसा होईल, सुरक्षित कसा होईल, ही सगळ्या आमच्या नाशिककरांची जबाबदारी या ठिकाणी आहे. आणि मग त्यासाठी सुद्धा मी आपल्याला आग्रहाचं निमंत्रण देणार आहे, विनंती करणार आहे की आपण सर्वांनी आपलं योगदान त्या ठिकाणी द्यायचं आहे. आणि मग प्रयागराजचा कुंभ झाला पण त्या ठिकाणी दुर्दैवाने हे दुर्घटना घडल्या, शेकडो लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले, गर्दी जेवढी झालेली होती. दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर त्या ठिकाणी स्टॅम्पेड झाला, घाटावर स्टॅम्पेड झाला. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी कुठे होणार नाही, याची पुनरावृत्ती होणार नाही, याची सुद्धा काळजी आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागणार. आणि म्हणून आपल्याला मी विनंती करणार आहे की या महापालिकेमध्ये निवडणुकीमध्ये आमचे सगळे उमेदवार आपल्याला निवडून द्यायचेच, द्यावे लागतील आपल्याला. कारण नाशिक शहराला आपल्याला अतिशय उंचावर द्यायचं. इंडस्ट्री या ठिकाणी जास्त कशी येईल, शैक्षणिक हब पुण्याकडे कसे येतील, मेडिकल कॉलेज कसे या ठिकाणी येतील, सगळ्या गोष्टी हब कशा या ठिकाणी होतील, हे जर आपल्याला करायचं असेल तर मला वाटतं की आता भाजपशिवाय पर्याय नाही. दिल्ली पासून गल्लीपर्यंत सगळी सरकार आपल्या या ठिकाणी, हे जे सगळे समोर उभे आहेत त्यानंतर मला ठाव ठिकाणं समजत नाहीये. ते उभा आता 2 अकरीमध्ये सुद्धा जाणार नाही, 2 अकरी नाही, 10-15 पार करणार नाही, अशी परिस्थिती या ठिकाणी. भाषणांना किती करू द्या, गप्पा किती करू द्या, पण लोक यांना मतदान करत नाही. आणि इथे भाजपा एक राष्ट्रीय पक्ष आहे, जगात सर्वात जास्त सदस्य असलेला पक्ष या ठिकाणी भारतीय जनता पक्ष या ठिकाणी आहे. आणि म्हणून देशाला जर आपल्याला पुढे न्यायचं असेल तर आता मोदीजीशिवाय पर्याय नाही या ठिकाणी. हे देशाने नाही तर अख्या जगाने मान्य केलेलं आहे. आज जगामध्ये सर्वात लोकप्रिय नेता कोण आहे, मोदीजी आहेत. हे सगळ्या अमेरिकेपासून रशियापासून जपानच्या सगळ्यांनी मान्य केलेलं आहे. त्यांच्या मासिकांचे जे प्रमुख आहेत त्याच्या मुखपृष्ठावर एकच नाव आहे, नरेंद्रजी मोदी. आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी एक किंवा असा नेता आपल्याला या ठिकाणी भेटलेला आहे की त्याच्या नेतृत्वाखाली देश त्याची घोडदौड सुरू आहे. विकसित राष्ट्राकडे आपण त्या ठिकाणी जातो आहोत. येणाऱ्या 20 वर्षांचा ज्यावेळेला आपलं 100 पूर्ण होईल स्वातंत्र्याला, त्यावेळेला हा देश जगामध्ये 1 नंबरचं राष्ट्र असेल, 1 नंबरचं महासत्ता असेल, सुपर पॉवर आपल्याकडे असेल. आपण 11 वर्षापूर्वीचा इतिहास बघा, काय परिस्थिती होती. मोदीजी पंतप्रधान होण्याआधी आपण अर्थव्यवस्थेमध्ये 11व्या नंबरवर होतो, आज आपण 4थ्या नंबरवर आलेलो आहे. जापान सारख्या राष्ट्राला मागे टाकून आता आपण पुढे चाललेलो आहे. मी सांगतो या वर्षी बघा, पुढच्या वर्षी बघा, 1 वर्षानंतर आपण 3ऱ्या नंबरवर या ठिकाणी. कोरोना सारख्या संकटावर मात करून या ठिकाणी मोदींनी देशाला इतकं पुढे नेलेलं आहे की अख्खं जग आश्चर्याने कोरोनामध्ये बोट घालतोय. ते कसं काय चाललेलं आहे. आणि म्हणून हा देश त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरचे कामं, इंडस्ट्री, संरक्षण खातं, मेडिकल क्षेत्रातली कामं जे आपण पुढे आयात करायचो आता ते पण निर्यात करायला लागलेलं. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्री देशामध्ये, इन्फ्रास्ट्रक्चरची कामं आपण बघा. रस्ते तुम्ही सगळीकडे कुठेही जा, 6-6 पती 8-8 पती सगळे सिमेंटचे रस्ते होत आहेत, ब्रिज होत आहेत, रेल्वे वंदे भारत त्यासारख्या ट्रेन या देशामध्ये आलेल्या आहेत, बुलेट ट्रेन यायला लागलेल्या आहेत. किती बदल झालं. या ठिकाणी मुंबईला नागपूरला जायला 14-16 तास लागायचे, आता मी 8 तासामध्ये पोहोचतो, 9 तासामध्ये त्या ठिकाणी पोहोचतो. विमानाची सगळ्यात सेवा ट्रान्सपोर्टेशनची देशभर सुरू झालेली. आमच्या जळगावमधून 10 विमान जायला लागले, नाशिकमधून सगळ्या देशामध्ये विमान जायला लागली. आता आपण जे काम करतोय 700 कोटी 750 कोटी रुपयाचं ते काम झालं की जगभर इथून विमान जातील, कार्गो इथून जातील, द्राक्ष असतील, टोमॅटो असतील, कांदे असतील, त्याची निर्यात घेऊन होईल. आणि म्हणून मला वाटतं देश अतिशय वेगाने पुढे चाललेला आहे. आणि त्यासाठी दूरदृष्टी असलेला पंतप्रधान माननीय मोदीजी हे आपल्याला या ठिकाणी भेटलेले आहेत.
पुढे पाकिस्तान सारखं चिमटीवर राष्ट्र एवढं तो मारायचं आपल्याला. चायना बरोबर काय मागे लागायचं. बांगलादेश ते सुद्धा आपल्या घोड्या काढायचं. आज पाकिस्तानचं नाव तुम्ही ऐकतायत का? कुठे नाही. पाकिस्तान पुढे सगळं गायब झालेला आहे. या पाकिस्तानमध्ये सगळी स्वीट आणखी तयार होत नाही. तो पाकिस्तान आम्हाला इकडे जाऊन मारेल. आमच्याकडे निर्प्राज लोकांना त्या इकडे मारायचा. अतिरेक्यात घुसायचे आणि आम्ही फक्त युरोपकडे जायचो, अमेरिकेकडे जायचो. बघाय कशी करतात, कशा आमच्या लोकांना मारतायत. पण मोदीजी पंतप्रधान झाले, पहिला आमचा हमला पाकिस्तान आमच्यावर केला, अतिरेक्याने आमच्यावर केला. आम्ही 10 लोक मिले, आमचे मिलिटरीचे जवान, आम्ही 100 लोकांना पाकिस्तानमध्ये जाऊन मारून, 100 लोकांना आम्ही मारून. ज्याच्या वेळी अतिरेक्याचे हल्ले होत आहेत त्या वेळेला आमची सेना त्या ठिकाणी हात घुसून त्या ठिकाणी बदला घेत आहेत. पण काश्मीरचं काही बदला हल्ले झाले असतील, कुठे पुलवामाचं झालं असेल, किती ठिकाणी झालं असेल. आणि म्हणून पाकिस्तान सुद्धा आमच्या वाटेला येत नाही, नाव सुद्धा आमचं त्या ठिकाणी घेत नाही. जगभरामध्ये आमचा धबधबा तयार झालेला आहे. आज एवढी राष्ट्रामध्ये युद्ध पेटलेलं आहे. सगळे म्हणतात फक्त मोदींना सांगा, मोदींनी त्या कानावर टाका, मोदींना काहीतरी मध्यस्थी करायला लावा. हे कशामुळे झालेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की पुढच्या काही काळामध्ये हा देश फक्त सुपर पॉवर होणार आहे. आणि म्हणून नाशिक सुद्धा यामध्ये मागे असता कामा नये. आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी विनंती करणार आहे की या ठिकाणी आपले जेवढे नगरसेवक आहेत सगळ्यांची निशाणी कमळ आहे. 122 ठिकाणी आपण कमळावरच उभे आहोत. 2-3 ठिकाणी आपले अपवाद आहेत, कपाट आणि गॅसची हंडी. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला येत्या 15 तारखेला या कमळाचं बटन दाबून आमच्या सर्व नगरसेवकांना महापालिकेने पाठवायचंय, त्यांना महापौर करायचंय. आणि मग येणाऱ्या वर्ष 1.5 वर्षामध्ये तुम्ही बघा, तुमचं एकही काम आम्ही शिल्लक ठेवणार नाही, कुठलंच काम शिल्लक ठेवणार नाही. सगळी कामं पूर्ण करण्याची हमी आम्ही आपल्याला या ठिकाणी देतो. आणि पुन्हा विनंती करतो की न चुकता नुसतं आपणच नाही, आजूबाजूला आपला मित्र परिवार आहे, नातेगोते आहेत, सगळे ओळखीचे आहेत, या ज्या ठिकाणी बसाल त्यावेळेला यांची भूमिका सगळ्यांना सांगून त्यांना पाठवा. त्याचं मतपरिवर्तन करायचे असतील तर कुणाकडे न बघता या ठिकाणी फक्त भारतीय जनता पक्षाला निवडून द्यावं आणि आपल्याला आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्यावी, एवढीच मी विनंती आपल्याला या ठिकाणी करतो.